सर मला ॲक्च्युली आत्ता इथं विचारत होते की EG न्यूज हे काय शॉर्ट फॉर्म आहे का. तर EG हा एडवर्ड ग्लोबलचा शॉर्ट फॉर्म आहे. एडवर्ड ग्लोबल ही एक परसेप्शन मॅनेजमेंट फर्म होती जिनं 7 देशांमधली सरकारं पाडली आणि त्यामुळे एडवर्ड ग्लोबलचं मी EG असं शॉर्ट फॉर्म करून EG न्यूज या नावाने ते करतो, कारण माझी इच्छा आहे या देशातलं सरकार पडावं. आज जो विषय सांगितला तो लोकशाही रक्षण, आणि मी ॲक्च्युली सरांना म्हटलं फोनवरती की अर्ध्या तासात कसं काय करायचं. तर कारण धोका इतका भयंकर आहे आणि धोक्याचंच वर्णन जर करत गेलो आणि किंबहुना अनेक राजकीय पक्षांमधल्या नेत्यांना सुद्धा अजून त्याचं पूर्ण भान आलेलं नाही की किती प्रचंड मोठा धोका आहे आणि त्या दिशेने धावत सुटलेलं आहे आत्ताचं सरकार. तर त्यामुळे पण आता हे सगळं जर कन्साईज करायचं असेल तर सरळ जर म्हणायचं तर आजच्या या लोकशाहीला धोका रेशीम बागेमधून आहे, याच्यात काहीही शंका नाही. आणि आमच्याकडे नाशिकला गांधी जयंतीच्या दिवशी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात संघावरती बोलायला मला म्हणून त्यांनी तू ये असं मला सांगितलं होतं. तर मी गेलो त्या कार्यक्रमामध्ये आणि त्या जाणार त्याची त्यांनी बरीच प्रसिद्धी केली होती. तर मला एकाचा फोन आला नाशिकमधल्या एका संघाच्या माणसाचा, मला म्हणे की तू शाखेमध्ये एकही दिवस नाही गेलास, तू कसं काय संघाबद्दल बोलणार, तू एकदा संघात ये, 15-20 दिवस एखाद्या शाखेत राहा आणि मग तुला कळेल संघ किती छान आहे. तर मी म्हटलं असं आहे, उकिरडा सुद्धा विलोभनीय दिसतो, फक्त नजर डुकराची हवी आणि माझ्याकडे माणसाची नजर आहे त्यामुळे मला तो उकिरडाच दिसतो, तर मी त्या उकिरड्याबद्दल बोलेन आणि बोलू शकतो म्हटलं. तर हा सरळ आज धोका आहे आणि त्या ज्या अजेंड्यावरती आत्ता अगदी या लेटेस्ट न्यायसंहिता नावाचा जो प्रकार लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे, राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली आहे, तिथपर्यंत हा धोका आहे. आता या धोक्याच्या पार्श्वभूमीवरती या लोकशाहीचं रक्षण कसं करायचं, तर मला सर्वात पहिल्यांदा असं वाटतं की या देशाने स्वातंत्र्य कसं मिळवलं. तर स्वातंत्र्य मिळवताना गांधीजींनी प्रतिकार करण्याच्या मार्गांमध्ये प्रचंड मोठं इनोव्हेशन आणलं. तर आज म्हणजे त्यावेळचा जो उपोषण असेल किंवा सत्याग्रह असेल ही त्यावेळीची इनोव्हेशन्स होती या सार्वजनिक आंदोलनांमधली. आज आपल्याला आजच्या काळाप्रमाणे आजच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे इनोव्हेट व्हावं लागेल किंवा त्या आंदोलनांची स्वरूपं आजच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून ही इनोव्हेट करावी लागतील. आता पुण्यामध्ये तर खरं इतके कल्पक लोक राहतात आणि पुण्यातल्या पाट्या जगप्रसिद्ध आहेत. तर मी आत्ता येत असताना एक होर्डिंग बघत होतो की सावरकर मुक्ती दिन शताब्दी अशी इथं साजरी केली जाणार आहे येरवडा जेलपासून स्मारकापर्यंत. तर मी असं माझ्या मनात असं आलं की आपण मुक्तीचा मार्ग असं एखादं प्रकाशन ठेवू शकतो का, प्रदर्शन, या मुक्तीच्या मार्गाचं प्रदर्शन की हा मुक्तीचा मार्ग कसा साध्य झाला, कोणत्या टप्प्यांमधून हा साध्य झाला, मग ती स्वतः दिलेली 6 माफीपत्र मर्सी पिटिशन्स त्याच्या कॉपीज किंवा अगदी येरवड्यामधून सुटका होत असतानाच्या मुक्तीच्या अटी आणि शर्ती याचं प्रदर्शन केलं जाऊ शकेल का. तर हे होऊ शकतं कारण की यांनी पहिल्यांदा तुम्हाला आठवत असेल एक जाहीर केलं होतं घर घर सावरकर असं एक भाजपतर्फे मोहीम चालवली जाणार. त्यावेळेला मी अशी फेसबुक टाकली होती की तुम्ही नका चालवू, मीच चालवतो घर घर सावरकर. आणि मी त्या पुस्तिका पण तयार करायला सुरुवात केली, छोट्या आणि व्यवस्थित, म्हणजे जे काही मिथ क्रिएट केलेली आहे ती आणि वास्तव, म्हणजे आभास आणि वास्तव अशा अर्थाने हा संपूर्ण घर घर सावरकर मोहीम मग त्यांनी ती थांबवूनच दिली, मग ती चाललीच नाही. तर या मुक्ती दिनाच्या निमित्ताने सुद्धा आपल्याला या मुक्तीच्या मार्गाचं एखादं प्रदर्शन ठेवता येऊ शकेल, जिल्ह्यामध्ये ठेवता येऊ शकेल. तर हे अशा पद्धतीने अनेक मार्गांनी या सगळ्या गोष्टींचा प्रतिकार केला जाऊ शकतो. आज आपण असं बघतो, म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये जो काही प्रकार घडला, ज्या विद्यार्थिनीला पिस्तुलाची धमकी दाखवून तिच्यावरती गँगरेप केला गेला, गँगरेप केल्यानंतर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्यांच्या त्या IT सेलचे जे कोण मुलं आहेत
यांनी त्याच्यानंतर 60 दिवस मध्य प्रदेशमध्ये जाऊन प्रचार केला आणि 60 दिवसानंतर ज्यावेळेला त्या बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये आंदोलन केलं विद्यार्थ्यांनी, त्यावेळेला यांना अटक करायला लागली. CCTV फुटेजमध्ये या तीनही आरोपींचा चेहरा स्पष्ट दिसतो. आणि मग त्याही वेळेला मी तो एक EG न्यूजला मुद्दाम त्याचा व्हिडिओ केला. माझ्याकडे 100-125 भाजपच्या संबंधित असलेल्या लोकांची यादी आहे ज्यांच्यावरती बलात्काराचे गुन्हे आहेत. त्यात मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, माजी आमदार आहेत, माजी खासदार आहेत, प्रदेश पदाधिकारी आहेत, BJP संबंधित. आणि मग मी ती अख्खी यादीच वाचली की हे 3 मुलं एकटे नाही आहेत, ही विचारधारा आहे, त्यांचं जे विचारधन आहे ते हेच आहे. कारण मुळामध्ये याच्या मागे कोणीतरी आयडिओलॉजी लिहिलेली असते आणि ती आयडिओलॉजी ज्यांनी ती थेअरी लिहून ठेवली सावरकरांसारख्या माणसांनी, जो म्हणतो की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे, माझ्यासाठी आणि आपल्यासाठी बलात्कार हा युद्धात केलेला सुद्धा गुन्हा समजला जातो. इट इज अ वॉर क्राईम. इथं राजकीय विरोधकाच्या बाबतीमध्ये राजकीय हत्यार म्हणून वापरा अशा प्रकारे ही आयडिओलॉजी, अत्यंत परवर्ट विकृत अशी ही आयडिओलॉजी लिहिली जाते. आणि मग ही सगळी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात. ही संवेदनशीलता या लोकांच्या मनामधली टप्प्याटप्प्याने संपवण्याचा प्रयत्न केला गेला. नकळत ती संपत आली आणि हे एक अत्यंत खेदजनक आहे ही गोष्ट. उन्नाव कठुआमध्ये एका मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये 8 वर्षाच्या मुलीवर 15 दिवस गँगरेप होतो. ते आरोपी हरियाणामधल्या मित्राला फोन करून बोलावून घेतात. तो हरियाणातला मित्र म्हणतो की मी येईपर्यंत तिला जिवंत ठेवा. तो हरियाणातून जम्मूला जातो, तोही बलात्कार करतो, मग तिचा खून केला जातो. आणि आरोपींना पकडल्यानंतर या मोदींच्या मंत्रिमंडळामधले 2 केंद्रीय मंत्री त्या आरोपींच्या समर्थनार्थ जम्मूमध्ये मिरवणूक काढतात. ही टप्प्याटप्प्याने संवेदनशीलता संपवत आणली, ती बिल्किस बानोपर्यंत आणली. बिल्किस बानोचे आरोपी सोडून दिले गेले भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. मला अक्षरशः रडू आलं होतं त्या दिवशी ती बातमी वाचताना, की स्वातंत्र्य दिन अशा पद्धतीने तुम्ही लोकांच्या समोर साजरा करताय आणि स्वातंत्र्य सैनिक सोडवल्यासारखं त्यांचं स्वागत, त्यांना मिठाई वाटणार आणि मिरवणुकीने घरी घेऊन जाणार. आणि आपली संवेदनशीलता इतकी संपली की आम्हाला त्याच्याबद्दल काहीच खेद वाटणार नाही आणि बोलणार नाही. याचा प्रचंड प्रतिकार व्हायला हवा. मी अमेरिकेमध्ये असताना, अमेरिकेमध्ये मला बोलवलं होतं. स्टेट डिपार्टमेंटचं रिलिजियस फ्रीडमवरती हिअरिंग असतं तिथं दरवर्षी ते बोलावतात. आणि US काँग्रेसमध्ये ब्रीफिंग असतं वेगवेगळ्या विषयांवरती. 7 वेळेला आत्तापर्यंत ब्रीफिंग US काँग्रेसला मी दिलं. हे उगाच गोडवे गातात की हा पहिला पंतप्रधान जो 3 वेळेला US काँग्रेसला त्याने ॲड्रेस केलं. पण काय कोणत्या आणि त्यावेळेला पुणे विद्यापीठामध्ये त्या SFIच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली. मी फोन करून सांगितलं की मी स्पॉन्सर करायला तयार आहे, 100 पेपर स्प्रे तुमच्याजवळ ठेवा, प्रत्येक जण 2-2 ठेवा, अजिबात हल्ला होऊ द्यायचा नाही, मार खायचा नाही, याचा प्रतिकार झालाच पाहिजे. आणि सेल्फ डिफेन्स आहे तो. विचारलं पोलिसांना तर सांगा निरंजन टकलेने आम्हाला ते पेपर स्प्रे दिले वापरायला, जे होईल ते पाहून घेऊ, पण प्रतिकार केलाच पाहिजे या गोष्टीचा. मी महात्मा गांधी मानतो, पण आपण भगतसिंगलाही मानतो ना, आपण सुभाषचंद्र बोसांचाही आदर्श सांगतो. कोणाकडून मार खाऊन घ्यायचा? या देशद्रोही मनोवृत्तीच्या लोकांकडून मार खाऊन घ्यायचा आहे का? आणि मग SFI सारख्या विद्यार्थ्यांनी ज्याच्यामध्ये माघार घ्यायची, तिथं पोलिसांची गाडी परमनंटली एक डबा विद्यापीठात, म्हणजे दगडी चाळ आहे का विद्यापीठ आहे, पोलिसांची एक परमनंट गाडी ठेवायला लागते. आणि शिक्षणाचं माहेरघर, भारताचं ऑक्सफर्ड म्हणायचं पुण्याला. आणि याच्याबद्दल पुण्यातल्या लोकांनी बोलायला पाहिजे की नाही? पण हे या सर्व मार्गांनीच आपण या सगळ्या गोष्टीचा प्रतिकार करू शकतोय. अनेक गोष्टी, म्हणजे आता EVMचा प्रकार आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक वेळ अशी होती, 18 साली मी जाऊन EVMच्या हॅकिंगचं इन्व्हेस्टिगेशन केलं होतं. सय्यद शुजाची लंडनमधली प्रेस कॉन्फरन्स जी झाली होती ती सुद्धा ऑर्गनाईज केलेली होती, की कशा पद्धतीने पहिल्यांदा हे हॅकिंगचा प्रकार सुरू झाला. की एक कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, EVM हरवतात, चोरीला जातात, तर ती सापडावी म्हणून त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफेस आणायचा की आपल्याला RFIDनी ते ट्रॅक करता येतील. आणि मग रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफेस आणल्यानंतर त्या टीमच्या ज्यावेळेला लक्षात आलं की त्याचा वापर करून डेटा एक्सचेंज केला जातोय EVM बरोबर,
त्यावेळेला त्या 12 जणांपैकी 11 इंजिनियर्सला, 12 जणांची टीम होती, 11 जणांना मारून टाकलं गेलं. जो वाचला तो पळून गेला. पण तिथं ती सुरुवात झालेली. आज तर डायरेक्ट ईव्हीएम रिप्लेस केले जात आहेत. युपीच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं, मध्य प्रदेशच्या निवडणुकांमध्ये बघितलं, 7 फेऱ्या होत्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांना. 7व्या फेरीनंतर ज्या वेळेला दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते त्या सेंटरपर्यंत गेले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं ट्रकच्या ट्रक भरून ईव्हीएम येत आहेत आणि रिप्लेस होत आहेत. 19 लाख ईव्हीएम या देशातली चोरीला गेलेली आहे. इलेक्शन कमिशन पोलीस कंप्लेंट तयार करायला नाही, भारत सरकार पोलीस कंप्लेंट तयार करायला नाही. कोणालाच वाटत नाही की ती 19 लाख चोरीला गेलेली ईव्हीएम कुठे आहेत हे शोधावं आणि त्याचाच वापर करून ती रिप्लेस होत आहेत. हा फक्त राजकीय पक्षांचा विषय नाही. मला असं वाटतं हा माझा विषय आहे. कारण मी मत देतो त्यावेळेला माझ्या आयुष्याची 5 वर्ष मी सुपूर्द करतो त्या सरकारला. आणि माझ्या आयुष्याची 5 वर्ष ज्या वेळेला मी देतो त्यावेळेला मला हा हक्क असला पाहिजे की मी ज्याला मत दिलं त्याला ते मिळालं की नाही हे माहिती असण्याचा. आणि ते मला माहितीच नाहीये. ते त्या पद्धतीने काउंट झालंय का ते मशीनच अख्खं रिप्लेस करून टाकलेलं आहे. आणि राजकीय पक्ष हे स्टेक होल्डर्स पेक्षा मी 60 कोटी मतदारांचा प्रतिनिधी म्हणून मी सर्वात मोठा स्टेक होल्डर आहे या निवडणुकीतला आणि या लोकशाहीतला. 60-70 कोटी मतदार आहोत आपण. सर्वात मोठा स्टेक आपला लागलेला आहे. आपण आपली 5-5 वर्ष त्यांच्या स्वाधीन केलेली आहेत आणि त्या सगळ्या जानोमालचं नुकसान जे काही त्या 5 वर्षात होतं ते आपलं होतं. राजकीय पक्ष 40 असतील पण आपण 70 कोटी आहे. म्हणून मला असं वाटतं की मीच असं म्हणायला हवं की ईव्हीएम वापरलं तर मीच निवडणूक प्रक्रियेत भाग नाही घेणार. 70 कोटी मतदारांनी जर असं म्हटलं की ईव्हीएमच्या निवडणूक प्रक्रियेत आम्हीच भाग घेणार नाही. आता इंडिया अलायन्सने रिझोल्युशन पास केलंय, ठराव पास केलाय. पहिलाच ठराव त्यांनी असं म्हटलेलं आहे की ईव्हीएमचा वापर होऊ नये आणि नंतर काय बॅलेट ते जी थर्मल प्रिंट येते ती थर्मल प्रिंट काउंट व्हावी. पण त्याच्यावरती माझा विश्वास नाही. मॅनिप्युलेट केलं जाऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट ती थर्मल प्रिंट आहे. मला एटीएम वरती जी मिळते ती थर्मल प्रिंट मिळते, ती 5 दिवसानंतर दिसेनाशी होते. हे काउंटिंगच 2 महिन्यांनी ठेवतात. त्यामुळे मग तितकी लाख प्रिंटर लावणार आहेत का नॉर्मल पेपरचे प्रिंटर्स? त्यामुळे याच्यावर विश्वास नाही. बॅलेट पेपरवरती निवडणुका होत होत्या. बॅलेट पेपरवरती आपण मतदान केलेलं आहे आणि बॅलेट पेपरवरती केलेल्या मतदानाचे निकाल सुद्धा 48 तासामध्ये लागत होते. ईव्हीएम वरती जर का निवडणूक तुम्ही घेत आहात तर त्याच दिवशी संध्याकाळी निवडणूक त्याच मतदान केंद्रामध्ये का नाही जाहीर केली जात? त्याच मतदान केंद्रामध्ये 1 मिनिटामध्ये त्या मशीनचं काउंटिंग होऊ शकतं. एकच बटन दाबायचं आहे ना त्या मशीनच्या रिझल्टचं. तर ते एक बटन दाबा आणि सांगून टाका की या बूथवर इतकं मतदान झालं आणि मग सगळ्या बूथचं कंपाईल करा डेटा. का अर्ध्या तासामध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर होत नाहीत? का 2-2 महिने थांबायला लागतं? कारण रिप्लेस करायचे असतात मशीन्स. राजकीय पक्षांचं मगाशी मी जे म्हटलं की ते गाफील आहेत किंवा त्यांना अजूनपर्यंत याचं भान आलेलं नाही या धोक्याचं. त्यातले अनेक जण तर आपल्याकडे महाराष्ट्रातही माहिती आहे संस्थानिक झालेले आहेत. त्यांना त्यांच्या संस्थांशी घेणं देणं, त्यांना बाकीच्या याची नाही. पण आपली आयुष्य पणाला लागलेली आहेत. आणि म्हणून आत्ता सुद्धा म्हणजे मी ज्या वेळेला माझ्या त्या लोयांच्या पुस्तकावरती एक पॉडकास्ट सिरीज बनणार आहे. तर तिथे असताना ज्या वेळेला हा विषय चालला होता, टीम केर्न म्हणून व्हाईस प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट होते हिलरी क्लिंटनच्या वेळेला, त्यांनी बोलवलं होतं मीटिंगसाठी. आणि या लोयांच्या पुस्तकावरून पहिल्यांदा विषय झाला, इंट्रोडक्शन ते झालेलं होतं त्यांना. म्हणून त्यांनी मला विचारलं की खरंच असं होतं का? जज मेला जाऊ शकतो का? मारला जाऊ शकतो का? तर म्हटलं अमेरिकेमध्ये एका अमेरिकन नागरिकाचा खून करण्याची कॉन्स्पिरसी तुम्हीच उघड केली ना. कॅनडामध्ये एका कॅनेडियन नागरिकाचा खून झाल्याचा एव्हिडन्स तुमच्याच कॉन्स्पिरसीमधून याच्यातून एव्हिडन्समधून बाहेर आलाय ना. न्यूयॉर्क कोर्टामध्ये जो एव्हिडन्स तुम्ही दिलाय. तर अमेरिकेत आणि कॅनडामध्ये खून करण्याचे जर प्रयत्न होऊ शकतात तर भारतात खून नाही होऊ शकत? जर लोयांचा खून झालेला आहे आणि माझा लोया होऊ नये ही भीती संपूर्ण ज्युडिशियरीमध्ये पसरली आहे, ज्याचे परिणाम आपण आत्ता परवाच्या निकालापर्यंत पाहतो अडाणीच्या हिंडेनबर्ग बाबतीतल्या.
पण हे भय पसरवण्याचा जर प्रयत्न आहे तर तुम्हाला हव्या असलेल्या सापळ्यामध्ये मी चालायला नकार देईन. तुमच्या या सगळ्या गोष्टीचं उत्तर मी घाबरणार नाही हेच असू शकतं. आणि हे जर आपण करू शकलो, हे भय आपण जर बाजूला करू शकलो, आणि शेवटी असं आहे, मी कधी ना कधीतरी मरणार आहोत ना. माझी लोयांच्या पुस्तकाचं ज्यावेळेस लोयांची स्टोरी ज्यावेळेला 2017 आली होती, 7वी पासून मी मुंबईमध्ये होतो. माझी मुलगी 7वीत होती, मी मुंबईमध्ये होतो, ती 7वीत नाशिकला होती. तर 7वी पासून तिचा माझा काही असा रोजचा संपर्क अशातला नव्हता. ही स्टोरी आली त्याही दिवशी ती हॉस्टेलमध्ये होती, 20 नोव्हेंबर 2017. रात्री 11:30 वाजता मला तिचा मेसेज आला. दिवसभरात आम्ही बोलू शकलो नव्हतो कारण मी या सगळ्या गडबडीत होतो. 11:30ला तिचा मला मेसेज आला आणि तिने मला लिहिलं की माणसाच्या आयुष्यात 2 दिवस सर्वात महत्त्वाचे असतात. पहिला ज्या दिवशी तो जन्माला येतो, आणि दुसरा ज्या दिवशी त्याला कळतं की त्याचा जन्म का झालाय. आणि तुझ्या आयुष्यात दोन्ही दिवस एकाच तारखेला येतात. हॅपी बर्थडे बाबा. त्यानंतर तिला कोणीतरी असं तिच्या कॉलेजमध्ये म्हटलं की तुझे वडिलांना खूप वाईट मरण येईल. ती म्हटली हरकत नाही, पण खूप चांगले जगले असं तर मला म्हणता येईल. आणि माझ्या मते आपण आपल्या मुलाबाळांसाठी घर घेतलं, बंगला घेतला, 2 फ्लॅट घेतले, गाडी घेतली, इतक्या लाखाचं डिपॉझिट करून ठेवलं, यापेक्षा एवढं एक वाक्य आपल्या मुलाबाळांसाठी आपण कमवू शकलो ना, तर ती खूप मोठी गोष्ट असेल. आणि ते आपण कमवायची गरज आहे. सतत, रोज, निरंतर. म्हणजे भारत जोडो बद्दल पण जे बोललं जातं किंवा आधीची यात्रा झाली, ही निरंतर प्रक्रिया आहे. मी त्यांनाही, राहुल गांधींनी मला विचारलं होतं की याचा काय परिणाम होईल, तर मी त्यांना म्हटलं होतं की इमोशनल कनेक्ट एस्टॅब्लिश होतोय, हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि तो साध्य होतोय. मला म्हणजे इमोशनल कनेक्टनी काय होतं, तर 2 दिवसापूर्वी काहीतरी T20च्या मॅचमध्ये इंडिया हरली होती इंग्लंडकडून. तर मी त्यांना म्हटलं 2 दिवसापूर्वी मॅच होती आणि इंडिया हरली. तर म्हणे हो. मग म्हटलं लोक म्हणतात की फार वाईट झालं, इंडिया हरायला नाही पाहिजे होती. तर म्हणे हो बरोबर आहे. तर म्हटलं मग जिंकले असते तर काय झालं असतं. म्हणजे आनंद झाला असता लोकांना. म्हटलं पण ती इंडियाची टीम नाही आहे, ती BCCIची टीम आहे. आणि BCCIनी सुप्रीम कोर्टात सांगितलंय की आमचं प्रायव्हेट बोर्ड आहे, भारत सरकारचा, आणि याचा काही संबंध नाही. मग एका प्रायव्हेट बोर्डची टीम जिंको का हारो काय, मला काय फरक पडतो. पण तरीही आपल्याला ती भारताची टीम वाटते, कारण तो इमोशनल कनेक्ट आहे. आणि हा इमोशनल कनेक्ट या यात्रेमधून साध्य होतोय. हा महत्वाचा पहिला भाग आहे. पण हा इमोशनल कनेक्ट निरंतर प्रक्रियेचा भाग आहे. हे कनेक्शन रोज त्यानंतरच्या काळामध्ये एस्टॅब्लिश ठेवायला लागेल. आणि ते तुमच्या स्थानिक संघटनांचं काम असेल, जबाबदारी असेल. ते जर ते नाही करू शकले तर या यात्रेचाही काही उपयोग होणार नाही. आणि मला असं वाटतं की भारत जोडो असं जर आपण म्हणत असलो तर ती एका राजकीय पक्षाची, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी नाही. ती आपल्या प्रत्येकाची, सर्वांची आहे. आपण ही जोडण्याची भावना रोज निरंतर ताकदवान बनवत राहिलं पाहिजे, तिला शक्ती देत राहिलं पाहिजे, तरच हे साध्य होणार आहे. आता दुसरा त्याचा पार्ट आता सुरू होईल आणि तोही अत्यंत महत्वाचा असेल, कारण मणिपूर पासून सुरू होईल. माझा देशाला असा करंटा पंतप्रधान मिळालाय जो लक्षद्वीपला जाऊन फोटोशूट करतो. त्याला मणिपूरला जावंसं वाटत नाही. जो मणिपूर 3 मे पासून जळतोय, 3 मे पासून, आज 8-9 महिने झाले त्या गोष्टीला. पण तो इकडे जाऊन फोटोशूट कर, तिकडे जाऊन फोटोशूट कर, समुद्र किनाऱ्यावरती एक फाईल घेऊन. अबे समुद्र किनाऱ्यावरती फाईल घेऊन काय फिरतोय. पंतप्रधान झाल्यानंतर तो रेसकोर्स रोडच्या लॉन मधला फोटो आला होता, उलट होतं पुस्तक फोटो. पण त्यांना त्यांच्या त्या पिठातल्या वर्गाला केटर करायचं असतं. मी माझ्या वर्गाला सांगतोय का, त्यांच्याशी बोलतोय का, त्यांच्या हे लक्षात आणून देतोय का. आणि हे खूप ठामपणाने आणायला लागेल. हे 100% सत्य आहे की 2024ला यांचा संपूर्ण पराभव होऊ शकतो, संपूर्ण पराभव. पण तो आखरी भूल कमल का फूल, आखरी भूल कमल का फूल, ही स्लोगन घेऊन मी माझ्या संपर्कातल्या लोकांशी त्या आत्मविश्वासाने बोलतोय का. मीच डगमगल्यासारखं बोलायला लागलो तर त्याच्यात कुठून कॉन्फिडन्स निर्माण करणार आहे.
हे 100% त्यांना हरवता येऊ शकतं, निर्विवाद सत्य आहे. त्यांना 37% मतं मिळाली, 63% एकत्र असलेला विरोधी पक्ष हा एकत्र येतोय. इथंच ते इक्वेशन समजतं की हा पराभव होऊ शकतो. 3 राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला, मला आनंद झाला, खरोखर सांगतो मला आनंद झाला, कारण मतांमधला फरक 2% आहे. पण विजय जर झाला असता तर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेले असते, कॉम्प्लेसन्सी आली असती की हा आता आम्हाला आमचं लोकांनी स्वीकारलंय, आता ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाणार नाहीत. आणि आता लोकही म्हणतील की 2% कमी आहेत ना, आम्ही ती 2% भरून काढतो. हा कॉन्फिडन्स आपण द्यायचा आहे. आपण काय राजकीय पक्षातले नाही. एक म्हणजे आणि याचा परिणाम खूप होतो. एका ट्विटर स्पेसवरती असंच चाललेलं होतं आणि नेमकं असं झालं की तो रात्री 2:30-3 वाजता ती स्पेस संपली. ती स्पेस संपल्यानंतर सकाळी 7-7:30 वाजता मला एकाने मेसेज केला की तुमचा नंबर पाठवा. मग मी त्याला माझा नंबर पाठवला. त्या नंबर पाठवल्यानंतर त्यांनी मला एक कविता पाठवली. मला म्हणे रात्रभर मला झोप नाही लागली ती सगळी स्पेस झाल्यानंतर, आणि मी सकाळी ही कविता लिहिली आणि मी ही तुम्हाला पाठवतो. मला मुद्दाम ती वाचून दाखवायची आहे. यात मला कोणाचा प्रचार करायचा नाही आहे, पण ही मला खूप आवडली म्हणून. हेलो मैं पप्पू, नहीं चौके मत, कोई तंज नहीं कोई तलखी नहीं, जब आपने यह खूबसूरत नाम दिया है तो मुझे क्या एतराज हो सकता है. सबकी जिंदगी में कोई पप्पू, राजू, बबलू, गुड्डू जरूर होता है, जो बेहद बेहद करीब होता है, जिससे आप खुलकर मिलते हैं, डरते नहीं. भाई, भांजा, भतीजा, दोस्त, मैं वही हूँ, वैसा ही रहना चाहता हूँ. आपका पप्पू, आपका राजू, आपका गुड्डू वही है जो आपको हंसाते हैं, बतियाते हैं और संभालते भी है, आपकी खुशियों को और आपके बिखराव को भी. जब अकेले न संभल रहा हो तो साथ देने के लिए, हाथ थामने के लिए, कंधा दबाने के लिए पहला कॉल किसे लगाते हो? उसी पप्पू, बबलू या गुड्डू को. यकीन कीजिए, जब से होश संभाला है बस संभलते आया हूँ. उम्र नहीं थी, छोटा था, कोई 10 साल का. घर पर 2 अंकल के साथ बैडमिंटन खेलता था. एक सुबह उन अंकल के हाथ में रैकेट नहीं, मशीन गन थी. मेरी दादी को मेरे घर में मेरे दोनों अंकल ने मार डाला. वो हादसों को संभालना तब से शुरू हुआ. उस वक्त पिता ने समेटा, संभाला. सफदरजंग रोड के उस घर में रहना उस हर रोज घायल करता था. हमने घर बदल दिया, 10 जनपद. अब हम प्रधानमंत्री के बच्चे थे, बेहद सुरक्षित. फिर एक दिन पिता लौटे, सफेद चादर में ढके हुए. हम उनका आखिरी चेहरा भी नहीं देख सके. माँ टूटी हुई थी, हमने संभाला, संभल दिया. हमारा जिंदा रहना माँ की सबसे बड़ी प्राथमिकता थी. हम घर में बंद रहे, सारी सुविधाएं लेकिन जेल. आज आप लॉकडाउन में जिस तरह बंद रहे, वैसे ही उम्र के सबसे नाजुक वर्ष हम लॉकडाउन में रहे. फर्क कि आपको बाहर निकालने पर डंडे का डर है, हमें गोलियों का होता था. आप पूछेंगे कि भला हमें कोई क्यों मारेगा, तो माँ पूछती थी दादी या पापा को क्यों मारा. हम नहीं चाहते थे कि माँ राजनीति से जुड़े, माँ नहीं चाहती थी कि हम राजनीति से जुड़े. मगर इस परिवार में जन्म की कुछ मजबूरियाँ है. हम पुरखों की विरासत को मिट्टी में मिलते नहीं देख सकते. विरासत ये देश है जो मंदिर मंडल में उलझा था. कांग्रेस कमजोर थी, माँ ने जिम्मेदारी ली. टूटी फूटी पार्टी जुड़कर एक बार फिर से सत्ता में आई. माँ को थामे रखने मैं भी आया. राजकुमार की तरह स्वागत हुआ. मोस्ट एलिजिबल बैचलर, फ्यूचर पीएम और न जाने क्या क्या. 5 साल बाद हम फिर जीते. मौका था मगर मुझे रुचि न थी, न मंत्री बनने की न प्रधानमंत्री की. सत्ता जहर है और इस जहर को पीने वाले हमारे अपनों की लाशों को हमारे आंगन में हमने देखा है. 10 साल बाद हम चुनाव हारे. पहले लगा महज एक चुनाव की हार है, पर इस बार कुछ अलग था. सिर्फ सरकार नहीं, देश बदल रही थी. इसका रंग, इसकी तासीर, इसकी दिशा, सिर्फ राजनीति की भाषा नहीं, पूरी व्यवस्था बदल रही थी, धीरे धीरे, सिस्टमैटिकली. यह महज राजनीति, कुर्सियों की उठापटक नहीं है, एक बेहद खतरनाक खेल है. इसके निशाने पर लोकतंत्र है, इसके निशाने पर आज़ाद जिंदगी है. इसलिए निशाने पर मैं हूँ, आप है, हम सब है.
जिनका फलसफा मोहब्बत और बराबरी है। मुझसे ज़्यादा मेरा सरनेम उनकी राह का रोड़ा है। मेरा होना जिंदा और उनके सामने खड़ा होना उनका भय है, और यही मेरी जिम्मेदारी है। मानता हूं मैंने चुनाव हारे हैं, एक बड़ी और मजबूत ताकत के हाथों मेरी हार हुई है, पर मुझे हराने वाली ये ताकत भाजपा नहीं, ये सरकार नहीं, ये ताकत जनता है। इस देश का युवा है, छात्र है, व्यापारी है, किसान है, कर्मचारी है, जो शायद अपनी ही भूमिका, अपने ही कर्म, अपने ही आदर्श, अपना ही इतिहास, अपनी ही ज़रूरत और जिम्मेदारियों को भूल गया है। जिन्होंने दिल ही दिल में गांधी, नेहरू, बुद्ध, नानक और निजामुद्दीन को नकार दिया है। और मेरी नियति बिखरे हुए को संभालना है, भूलना, माफ़ करना, मुस्कुराना, गले लगाना, बस यही आता है। यही मेरी राजनीति है। आपको यह कमज़ोरी लगे तो ठीक है, आपका फैसला आज सर माथे पर। मगर जब आप इस नफरत से थक जाएंगे, दिल टूटने लगेगा, तो घबराए नहीं, मैं यही हूँ। आणि हे उत्तर द्यायला, हा संदेश द्यायला आपण तयार राहिलं पाहिजे। आता 22 तारखेच्या निमित्ताने जो सगळा उन्माद तयार होतोय देशभरामध्ये, आमच्याकडे नाशिकला अख्खं रामायण आमच्या नाशिकमुळे घडलं। तर असंच माझं एखाद्या संघवाल्याबरोबर चाललेलं होतं। मी त्याला म्हटलं, बाबा आपण छोट्या छोट्या गोष्टी वाचतो काहीतरी बोध घेण्यासाठी, बिरबल अकबराच्या असतील, इसाप नीतीच्या असतील, तू रामायणातून बोध काय घेतलास? तर म्हणे म्हणजे काय? तर म्हटलं अख्खं रामायण का घडलं? तर म्हणे सीतेचं अपहरण झालं म्हणून। म्हटलं कसं काय झालं? लक्ष्मण रेषा आखून गेला होता, कोल्ही ओलांडून आलं तर जळून जाईल, मग सीता का नाही, रावण का नाही जळला? तर म्हणे नाही, सीताच ओलांडून बाहेर गेली। म्हटलं का बरं बाहेर गेली? म्हणे रावणाला भिक्षा द्यायला। अरे म्हटलं त्याची तर लंका सोन्याची होती, त्याला काय भिक्षा द्यायची? तर म्हणे नाही, तो साधूच्या वेशात आला होता। म्हटलं मग रामायणातला पहिला बोध आणि एकमेव बोध हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा। आणि आजही तेच होत आहे। साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून आपण सावध राहण्याची गरज आहे। त्याच वेशामध्ये ते आपल्याला फसवतायत, आपल्याला लुबाडतायत, आपल्याला चुकीच्या मार्गावर नेऊन देत आहेत। आता पुनियानी सरांनी जसं सांगितलं की ते सगळे गीतकार, संगीतकार, गायक, शास्त्रज्ञ हे मुस्लिम नव्हते, भारतीय होते। आणि ही भावना आपण जर मनात ठेवू शकलो, हे जर वाढवू शकलो, तर 100% 2024ला आपण यांना पराभूत करू शकू। पण 2024ला पराभूत करणं हा पहिलं पाऊल असेल, शेवटचं नाही। हा लढा 2050 पर्यंत लढावा लागेल, कारण हे देशभरामध्ये मनामध्ये पसरलेलं विष जर काढायचं असेल तर आणखीन 25 वर्ष आपण काम करणं गरजेचं आहे, लढत राहणं गरजेचं आहे। पण त्या 25 वर्षाची मी माझ्या मनाची तयारी केलेली आहे की वाटेल ती किंमत चुकवायला लागली तरीही 25 वर्ष किमान लढायचं या प्रवृत्तीच्या विरोधात। आपण सर्वांनी ती आजच्या निमित्ताने करूया, तर या लोकशाहीचं रक्षण आपण समर्थपणे करू शकू असं मला वाटतं। मला इथं बोलावलं आणि बोलण्याची संधी दिलीत याबद्दल मी आयोजकांचे, विचारवेधचे आणि आपल्या सर्वांचेच मनपूर्वक खूप खूप आभार मानतो। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र।